इंडिया जिंकला, किती रनानं जिंकला, किती विकेटनं जिंकला, तो भाग सगळा बाजूला ठेवा, पण इंडिया जिंकला. प्रत्येक भारतीयाला, इथं जात नाही येणार, इथं धर्म नाही येणार, इथं काहीच नाही येणार, प्रत्येक भारतीयाला सध्याच्या क्षणामध्ये एवढा आनंद म्हणजे कुठंच नाही होणार. काय ती कॅच, काय ती बॉलिंग, काय ती सूर्याची ऐन टामावर कॅच घेतली, ऐन टामावर म्हणतात एकदम मराठी भाषेत, ऐन टामावर कॅच घेतली. आणि त्यानंतर आणि हार्दिक पांड्याची ओव्हर, ती पण हार्दिक पांड्याचे शेवटला 16 रन 14 रन जे काय द्यायचे होते एकदम भारी बॉलिंग टाकली. बुमराचं तर सांगायची गरज नाहीये, त्याला 19 ओव्हरमध्ये आणणार होते, पण प्रेशर असं झालं होतं की म्हणजे हारलोच होतो आपण, काहीच राहिलं नव्हतं आपलं. पण ती ओव्हर एवढे प्रेशरमध्ये गेले की 3-4 रन निघले, प्लस विकेट पण फटाके वाजतात, विकेट पण घेतली. पण टर्निंग पॉईंट मला तोच वाटतो की हार्दिक पांड्याची ओव्हर आणि सूर्याची कॅच. मिलर होता तेव्हा वाटतच होतं की मॅच गेलीच आता, कारण 14-15 रन त्या ओव्हरला असं वाटत नव्हतं की आता एकदमच होऊन जाईल. पण ती कॅच सिक्सच होता, तो जवळपास 6 होता, पण ती कॅच घेतली आणि भारत परत मॅच मध्ये आला. आणि तेव्हापासून म्हणजे मॅच गेलीच होती जवळपास त्यांची. त्याच्यानंतर दुसऱ्याच बॉलला त्या चौका पडला. आता परत प्रेशर मध्ये येण्याची गोष्ट झाली होती, पण हार्दिक पांड्यानं परत एकदम व्यवस्थित बॉलिंग टाकली आणि भारत वर्ल्ड कप जिंकला. विराट कोहली विषयी काय बोलावं आता, त्याच्या विषय आपण बोलावं म्हणजे एकदमच, जेव्हा विकेट पडत होते तेव्हा तो हळू खेळला आणि टायमावर 76-78 रन काढून भारताला एक चांगलं टोटल करून दिलं. विराट कोहली झाला, सगळेच प्लेयर, असं काही नाही की आता अक्षरच्या ओव्हरला 22 का 24 रन पडले. अक्षरच्या ओव्हरला आता काय विनाकारण तर नाही पाडणार कोणी, असं काही हटकून तिथं देणार नाहीये. पण ती प्रेशरवाली मॅच होती, तिथं त्याला माहित होतं, क्लासेननी जे त्याला 4 चौके 4 छक्के जे काय मारले, त्याला माहित होतं तिथं की आता याच्यानंतर बुमरा येणार आहे, त्यामुळे त्यानं त्याला टार्गेट केलं. आपण कोणावर ब्लेम नाही करू शकत. पण अतिशय चांगलं शेवटची ओव्हर गेली जी की सूर्याने कॅच घेतली, तिथं टर्निंग पॉईंट ठरला आणि हार्दिकची बॉलिंग झाली. तर काही मोठा व्हिडिओ करायचा नाहीये, कारण भारत जिंकलेला आहे, बस एवढंच.